तो आता आमचं जेवण आलंय. एक शेव भाजी, दूध आणि एक शेव टमाटा. हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग लिव्ह विथ गायत्री अँड जागृती. आता तर मी उठलेली आहे, आता हे तर झोपलेले आहे. इतकं सुंदर वाटतं इकडे येऊन. म्हणजे आपण रात्री आलेले आहे आणि सकाळची म्हणजे सकाळी उठल्या उठल्या मस्त पहाड बघायची. इतकं एक्सायटिंग आहे ना. मी बाहेरचं दाखवते तुम्हाला, इतकं भारी वाटत असेल ना. म्हणजे मी पण आता गेली नाही आहे, तुमच्यासोबतच मी पण जाणार आहे. तर चला मग बघूया. आणि हे दोघी झोपलेले अजून. मी तर उठली आहे मला, कारण खूपच एक्सायटिंग आहे, कारण मला बघायचं बाहेरचं. तर हे बा कसे झोपलेले. निशंपा निशमला पण छान झोप आली. म्हणजे मी लाईट्स बंद करून देते कारण निशम झोपलेला आहे. मी कर्टन्स ओपन करते आता. वाव, ऊन. वाव वाव. मी बाल्कनी ओपन करते. वाव, द व्ह्यू. म्हणून याला म्हणता व्हॅल्यू ऑफ गॉड्स. This is the view of our balcony. Look at the view. And this is us. तुम्ही बघू शकता हे किती सुंदर आहे. असंच नाही म्हणत याला व्हॅल्यू ऑफ गॉड्स. आणि वाव, किती छान व्ह्यू आहे. आता मी मस्त फ्रेश होते, मस्त नवीन नवीन मेकअप करते, नवीन नवीन कपडे घालते आणि मग व्हिडिओ बनवते. कारण की मग मी खूप एक्सायटेड आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि येऊन इतकं सुंदर वाटतंय. म्हणून मी म्हणजे ह्या सीझनमध्ये येण्याचं हेच कारण आहे. हे पीक सीझन आहे आणि म्हणजे ह्या वेळेस येण्याचं कारण आम्ही आलो होतो ना मागे, तर ऊन पण पडलं नव्हतं, फोटो इतके चांगले आले नव्हते. आता खरंच खूप सुंदर फोटो येणार आहे, व्हिडिओ बनवणार आहे. वाव, कट कर. मला घेतलं नाही तुम्ही. आता वरती जायते मी थोड्या वेळाने आणि मग ऋतिकाने त्यांना पण दाखवते. तर आम्ही आता मस्त कॉफी करताय सर्वांसाठी. सर्व आलेले तुम्ही बघू शकता. खूप जास्त आता कॉफी करणारी मस्त आणि बसून पायांसमोर पिणार आहे. कॉफी करताय आम्ही. हे बघा, बघा मस्त कॉफी करताय. आणि हे सगळे बघा कसे बसलेले. हे ऋतिक, हे दादा, मोनू दादा आणि हे. आणि आता आम्ही मस्त कॉफी पार्टी करणार आहे. मी 6 वाजता उजेड आला तेव्हा एकदम खतरनाक थंडी होती सकाळी. काय होत नाही. गुलाबाची फुलं आणि व्ह्यू. हाय गाईज, आता आम्ही चाललोय हिडंबा टेम्पल. आणि ही बघा, हॅलो गाईज, आम्ही आता चाललो हिडंबा मंदिर मध्ये. आपल्याला खूप आणि हे पण बघा एकदम चांगल्या गोष्टी भेटणार. जर रेडी आता आपण चाललोय हिडंबा टेम्पल. ऍपलचं झाड दाखव. निशमच्या हातात बघा छोटा ऍपल आहे. दाखव छोटा ऍपल तुझा. वाव, खातोय तो. आम्ही हिडंबा टेम्पल मध्ये पायी पायी जातोय कारण आमच्या हॉटेल पासून जास्त दूर नाही येते.
आम्ही आता पायी पायी चाललोय. अमृदंगची आणि शौर्याची भांडण चालू आहे आणि निशमच्या मामांनी घेतलेलं आहे. सगळं चाललंय. इकडे एक लग्न आहे. थांबा दिसत पालखी आहे वाटतं. आम्ही लग्न बोललोय, सॉरी. आणि मुद्दामून पोरांसमोर उभे राहता जेणेकरून आता मंदिरात चालली आहे. हिडंबा टेम्पल मध्ये जाते ती मंदिर आणि आम्ही पण मंदिरात चाललो. दिसत आहे ते वन विहारचे याकला हे म्हणताय की तो खच्चर आहे म्हणे केसांचा. आमचं परत आता आज जिथं पहिले त्याला आता आता हा निशम पण मला निकिता म्हणतोय. त्याच्या पप्पांनी मला निकिता नावाने आवाज दिला तर रागव झालाय. त्याच्या काकांकडनं आवाजनाने जाते. वाव, लुक ॲट द व्ह्यू अँड द वेदर. डिस्कशन चालू आहे. ओरिजिनल केसर को कलर छोड़ता नहीं, ऐसा सुना था हमने. तिच्यामध्ये ना काश्मीर वालों ने विषारी केमिकल हे हिरो आहे असं त्यांना वाटतं फक्त. आम्ही चाललंय. फोटोशूट चालू आहे इकडे. मुलांचं खेळायचं. निशमला पाठवावं लागतं. तो आला इकडे तर काही तर करायला पाहिजे. आणि माझा आवाज थोडा येत नसेल तर येईल म्हणा. आयफोन आहे हा. निशम आणि दादा ते सगळे ऋतिकान ते पुढे गेले. आम्ही मागे आलो. सो वी आर गोइंग. बच्चा बघा मंदिरात किती लाईन आहे. तर आम्हाला टाइमची शॉर्टेज असल्यामुळे आम्ही जात नाही आहे. खूप गर्दी आहे इकडे, खूपच. हे मंदिर आहे हिडंबाले. हे असंच त्याची गोष्ट. आणि बकरी किती क्यूट आहे पण मी हातात नाही घेतली. निशंबा हात लाव. निशम लाव हात. कसा घाबरतो. तर निशमला नाही सांगितलंय लाऊड नाही आहे कारण तो लहान आहे. तो आता रडतोय. आता त्याला टॉय ट्रेन मध्ये बसेल. निशम कुठे बसतोय. टॉय ट्रेन मध्ये बसणार. टॉय ट्रेन मध्ये बसायचं का ट्रेन मध्ये?
झाला रिषभ, खुश झाला. ट्रेन चालू झालेली आहे. निशू बापरे, मोठी बाई पण बसली. फ्रेम ब्लॉक करताय अजून अजून. अरे खूप महाग येते. कसं वाटलं तुला बसून? छान आहे, छान होत, मजा आली. मनालीमध्ये इतके स्कॅम केले जाताना आम्ही पहिल्यांदा आलेले होते तेव्हा आम्ही ते फोटोशूट केले होते. ते घुंगरूचे ड्रेस घालून ज्वेलरी वगैरे सगळं. हां, तर तिकडे ते आम्हाला ते कुत्रा पण दिलेला होता. ते असं काय म्हणतात त्याला मला माहीत नाही, पण केस असतात त्याला खूप सारे. ते दिलं होतं आणि ते फ्री दिले होते. पण काय म्हणणार त्याच्यासोबत फोटो काढून इतकं स्कॅम करतात. त्याचे 400-500 रुपये घेतात हे लोक. फक्त हाईप आहे या जागेची. पण तरी पण मी दुसऱ्यांदा आली. आम्ही चालले मोमोज नाही तर काहीतरी खायला. आणि त्यांचा आयफोन फ्लेक्स करता ॲज युजल. तर आता आम्ही चाललोय हिडंबा टेम्पल वरून पायी जात होतो खाली, पण मॉल रोड खूप दूर आहे. तर आम्ही आता परत वरती चाललोय आणि काहीतरी खाऊ असं मोमोज वगैरे. कारण मागच्या वेळेस आम्ही जिथं मोमोज खाल्ले होते ते एकदम टेस्टी होते, तर तेच मोमोज आम्हाला डबल खायचे. तर आता आम्ही परत वरती चाललो. आणि संध्याकाळी मग आता आम्ही ठरवलंय की संध्याकाळी परत मॉल रोडला जाऊ आणि काहीतरी खाऊ. मी जेवणासाठी हॉटेल शोधताय. सर्वांचं डिस्कशन चालू आहे की कोणती हॉटेल गेली पाहिजे. आणि मला मोमोज खायचे, कोणाला फिश खायची, कोणाला चिकन खायचं. ॲज युजल चिकन करी तर घेणारच आहे. आमचे ब्लॉग पाहत असताना त्यांना माहीत, तुम्हाला आता हळूहळू समजून जाईल की आम्ही चिकन करीच घेतो, दुसरं काही घेत नाही. पण मी आता कोंबड्याबाई घेणार आहे. आणि निशमला पण खूप लागलेली आहे. आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो होते, तिकडे मोमोज मागवले. मोमोज तर मला इतके आवडले नाही, कारण मी इथले मोमोज खाल्ले. इथे खूप टेस्ट असते मोमोजला, पण आता इथं त्या दुकानात तर नव्हती. आता मी मोमोज घेऊन पार्सल घेऊन चालली. आणि लाफिंग पण, मला लाफिंग पण ट्राय करायची. आणि त्यांनी आता तिथं चिकन हंडी मागवलेली आहे, त्याच्यामुळे मी म्हटलं मग ते मागवून घेऊ, लाफिंग वगैरे खाऊन घेऊ, म्हणजे टेस्ट येऊन थोडीशी. तुम्ही आता ते घेते, मी तुम्हाला दाखवते, ते व्हिडिओ घेते, त्याचा व्हिडिओ घेते आणि ते खायचं आहे आम्हाला. मग तिकडे जाऊन तिकडे पार्सल घेते म्हणजे, आणि मग खायचं. मी जेवण करताय कटोऱ्यातच घेतलेली डायरेक्ट भाजी. आणि अनिशा हातात पोळी, अशीच पद्धत आहे वाटते इकडे. तर आता खाते. आणि आता भेळ घेतली आहे, एकदम बोगस भेळ होती. आणि निशमने भुट्टा घेतलाय, पण त्याचे पप्पा खाताय. निशमला खूप आवडतो भुट्टा. आपल्या जळगावला ती भेळ 10ची भेटेन, त्याच्यापेक्षा चांगली. पण इकडे घेतली आम्ही 50ची भेळ. हो, चला चला. हे बघा मनालीमध्ये घाण जेवढं सुंदर आहे तेवढी घाण पण आहे. कॅमेराने व्हिडिओ करतोय आम्ही, चाललोय तर. आणि मला कमेंटमध्ये सांगा माझा ड्रेस कसा आहे. किती चूज करून 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 काहीतरी वेगळं घेतलंय. हे पा, ह्या हॉटेलच्या बाहेर असं गार्डनचं प्लेस आहे. बसा मस्त आणि मस्त पैकी चहा वगैरे प्या. हेच तर असं आराम करण्यासाठीच तर येतं ना यार मनालीला. आणि आमचे जुगाड आता करू की आता आम्ही दुधाची थैली घेऊन जाऊ रूमवर आणि मस्त संध्याकाळी कॉफी करू आणि मॉल रोडला जाऊ.
असा आमचा प्लॅन आहे आता आम्ही हॉटेलवर चालले रिटर्न आणि हॉटेलवर जाऊन थोडा आराम करणार आहे आणि संध्याकाळी आम्ही मॉल रोडला जाणार आहे. मग मॉल रोडला दाखवू आम्ही तुम्हाला. आम्हाला ॲक्च्युली शॉपिंग पण करायची, थोडे स्वेटर वगैरे असं काही घ्यायचं आहे. मग ते घेऊ आणि मग परत रूमवर येऊ. आणि उद्याचं तर खूप एक्सायटिंग दिवस राहणार आहे, पण ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन का बरं. म्हणजे ॲज युजल तुम्हाला तर माहितीच असेल का बरं. मनालीला आले तर एक्सायटिंग असं राहणार आहे सगळं. हे बघा कुठं आलेलं आहे आपल्याकडे. छान मनालीचा डॉग आहे. चलो मी खातोय तर निशा म्हणतो लयची करते, त्यालाच खायचं गोडे आणलं. ही आमची हॉटेल आहे. चाबी रूम याच्याकडे दिलेली आहे, तर ते घ्यायला चालले आता रिसेप्शनवर रूम साफ करण्यासाठी. शायना गेस्ट हाऊस. झाड आहे सुंदर सुंदर. मीटर ॲज युजल. हे वातावरण जर असं दिसलं असेल ना, इतकं थंड वातावरण. निशमचा बुट्टा खात असताना